मंगळसूत्र मी मी मी, मी इथंच तर बांधलं होतं. कुठं गेलं? देवा देवा, कुठं असेल मंगळसूत्र? देवा, मी आयुष्यात स्वतःसाठी तुझ्याकडे काय बी नाही मागणार, पण आदित्य सरांना बरं कर. मी हे मंगळसूत्र काढून लई मोठी चूक केली आहे. माझ्यामुळे आदित्य सरांना जगण्यासाठी झगडावं लागतंय. माझ्याकडनं लई मोठी चूक झाली. देवा, मला माफ कर. मी अशी चूक पुन्हा कधी बी करणार नाही. या मंगळसूत्राबरोबर आदित्य सरांचं आयुष्य जोडलं गेलेलं असेल ना, तर हे मंगळसूत्र मी गळ्यात पुन्हा घालून त्यांचा जीव वाचवीन. जीव वाचवतेस की घात करतेस त्याचा? कधी कधी मनात योजलेली कृती आणि प्रत्यक्षात घडत असलेली कृती यामध्ये फरक असतो. नाही समजले मी. कोण आहात तुम्ही? तुम्ही ओळखता का मला? मी सगळ्यांनाच ओळखतो, पण मला कोणीच ओळखत नाही. सगळ्यांना फक्त वाटतं की ते मला ओळखतात. मी तूच आहेस, तू मीच आहेस. काय काय बोलताय तुम्ही? मला नाही कळत आहे. मला सांगा, माझं काहीतरी चुकायला लागलंय का? तू जे करायला नको होतंस ते करून बसलीस आणि त्याच्या जीवाशी खेळ करून बसलीस. घेतले फेरे 7 जन्मासाठी, बंधन झेपलं नाही तुला एका जन्मासाठी. हे बघा, तुम्ही काय बोलताय ना ते मला खरंच कळत नाही. पण तुम्ही जे काय बी बोलताय ना ते माझ्या मनातलं जाणून बोलताय, एवढंच मला कळतंय. कळतंय पण वळत नाही. काढलाच धागा तू, तोडलंच बंधन तू. का? हे मंगळसूत्र मी माझ्या इच्छेनं नाही काढलं. हा खेळ नसतो पोरी. बांधलं तोडलं, तोडलं बांधलं. पात्रातनं बाहेर पडलेलं पाणी गढूळ होतं. पात्रात घेताना शुद्ध केलं पाहिजे. हे माझंच मंगळसूत्र आहे आणि आदित्य सरांसाठी ते मला घालावंच लागल. मग शुद्ध करून घे. म्हणजे नेमकं काय करावं लागल? सोन्याला तापत्या आगीतून जावं लागतं, मग ते अस्सल सोनं होतं. तुलाही संघर्ष करावा लागेल. करशील? करीन. तुम्ही सांगाल ते समज मी करीन. चूक माझ्या हातनं झाली. माझ्या चुकीची शिक्षा माझ्या नवऱ्याला नको. तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगाल ते समज करायला मी तयार आहे. हक्क ज्याचा तो धागा बांधायचा, त्याचा स्पर्श पुन्हा व्हावा. ज्याच्या नावाचं भरलं कुंकू त्यानं पुन्हा प्राण भरावे त्या धाग्यात. पावित्र्य भंगलं या धाग्याचं तुझ्या हातून. घ्याव्या लागतील यातना स्वतःला. एक कठोर व्रत करशील? करीन. आदित्य सरांसाठी वाटेल ते करायला तयार आहे मी. फक्त त्यांचा जीव वाचायला पाहिजे. जीव वाचवायचा? जीव वाचवणारी तू ग कोण?
आई होण्याचा आनंद पहिल्यांदा तू दिलास. जन्माला आलास तेव्हा केवढूसा होतास रे. डॉक्टर म्हणाले नाजूक तब्येतीच आहे. सगळं आठवतंय मला. तू पहिल्यांदा माझं बोट पकडलंस, ते पहिलं पाऊल टाकलंस, तेव्हा तर मला असं वाटलं मीच जग जिंकले. तुझ्या तोंडातून बाहेर पडणारा पहिला शब्द आई, तो क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण होता. मग जसजसा तू मोठा होत गेलास तसतसे वाटेत येणारे छोटे मोठे प्रॉब्लेम्स त्याच्यावर मात करत गेलास. जे मिळवायचंय ते मिळवत गेलास. आई म्हणून मला समृद्ध करत गेलास. आणि आज निश्चित पडून राहणार आहेस. तुझी आई बोलवतेय तुला. तुझे वडील, भाऊ, आपले हजारो कर्मचारी वाट बघतायत रे तुझी. कुठे आहे आमचा आदित्य? तो इथे असा झोपून राहणार आहे का? मला आत्ताच्या आत्ता माझा मुलगा परत हवाय. चालता फिरता धडधाकट. गरज आहे तुझी. ह्या उरलेल्या आयुष्याचा प्रवास तुझ्याशिवाय शक्य नाही बाळा. आणि आम्ही थकलोय ना. विश्रांतीची गरज तर आम्हाला आहे. तुझ्यासोबत तर तुझं अख्खं आयुष्य पडलंय. उठ ना प्लीज प्लीज. तू शांत हो ना. हे बघ, देव इतका निष्ठुर नक्कीच नाहीये की तो आपल्या आदित्याला आपल्यापासून हिरावून देईल. आपण फक्त सगळं धीरानं घेऊया. ते देवाला यावेळी माझं ऐकावंच लागेल. एका आईच्या प्रार्थनेत खूप ताकद असते श्रीकांत. देवाला या आईची प्रार्थना ऐकावीच लागेल. बाबा, तुम्ही आईसोबत जा. सध्या तिला तुमची जास्त गरज आहे. मी थांबतो इथे. बघ, काही वाटलं तरी मला फोन कर. हो सासरे डॅड, तुम्ही अजिबात काळजी नका करू. मी थांबेन प्रीत सोबत. प्रिया मॅम, तुम्ही पण जा. नाही प्रीतम सर, मी थांबते इथेच. पण उशीर झालाय. तुम्हाला घरी जायचंस. डोंट वरी, मी थांबे. ओके. याच संधीची तर मी वाट बघत होते. ही गर्दी कमी झाली आहे म्हणजे आता मला माझं काम करता येईल. पण ही बाहुरट प्रिया का थांबली आहे मागे? हिची काहीतरी सोय करावी लागेल आता. मी माझ्या नवऱ्याचा जीव वाचवू शकत नाही म्हणजे? हे बघा, तुम्ही जे मला व्रत करायला सांगितले ते करायला मी तयार आहे. ते सोडून दुसरं काय असेल तर ते बी सांगा ना. ते बी करायला मी तयार आहे. तू जोडलंच बंधन आता, पण जुळाली त्याची नाळ कधीतरी कुठल्या तरी गुरूप गर्भात. ही फक्त कुंकवाची परीक्षा नाही, त्या नाळेची परीक्षा आहे. तिला पण संघर्ष करावा लागेल पोटच्या पोरासाठी. करती? म्हणजे देवी आई, ते कठोर व्रत करावं लागेल.
ज्याच्याशी त्याची नाळ जोडली आहे. म्हणजे देवी आईंना हे व्रत संघर्षाची तीही जागा नाही. कष्टाने उभी केलेली संपत्ती बाजूला ठेवावी लागेल. भरजरी वस्त्र, धातू आणि सगळ्यात महत्वाचा तिचा स्वाभिमान, तिचा मीपणा बाजूला ठेवावा लागेल. आकाशातून जमिनीवर यावं लागेल. पंचपक्वानातून भाकरीवर यावं लागेल. त्याला शरण जावं लागेल. हीच ती परीक्षा. म्हणजे देवी आईंनी समजा सोडून द्यायचं आणि मग करायचं काय? त्याला शरण जायचं. त्याच्या पदरात जायचं. स्वतःचा पदर पसरून 11 घरं भिक्षा मागायची. त्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद जगण्या मरण्याच्या वेशीवर असलेल्याला खाऊ घालायचा. मगच श्वास चालू राहील त्याचा. जमेल? मी आदित्य सरांसाठी हे व्रत करायला तयार आहे आणि देवी आई बी त्यांच्यासाठी हे व्रत करतील. ही पंचतत्वाची धूळ आहे. लाव तुझ्या नवऱ्याला. तो त्याचं रक्षण करेल. आणि तुझी तयारी असेल हे व्रत करण्याची तर उद्या सकाळी निर्जळी उपाशी सुरुवात कर. झालं ते घडव. देवी आईंना घरोघरी जाऊन भिक्षा मागावी लागणार आहे. हे मी कसं सांगू त्यांना? गणी बाळा, थोडस खाऊन घे. असं उपाशी राहून कसं चालेल? आदित्य सर नक्की बरे होतील. गणी, सावित्री आत्या, उगी उगी. कशी आता आदित्य सरांची तब्येत? नाही, रडायचं नाही. हं? ये बस, शांत हो. सांग ना ग सावित्री, आम्हाला नाही जात आलं हॉस्पिटलमध्ये. आदित्य सरांची तब्येत कशी आहे आता? अजून आदित्य बाबाच्या तब्येतीत काहीच सुधारणा नाही. आजवर या घराने आपल्याला खूप काही दिलं. अहिल्या मॅडम, श्रीकांत सर देव माणसासारखे आहेत. त्यांच्या मुलांनी पण आपल्याला कधी अंतर नाही दिलं. काय मात्या मामा असं म्हणून आपल्या घरात सामावून घेतलं. आदित्य बाबा जन्म मृत्यूची लढाई लढत आहेत. तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना त्यांच्या सोबत असू दे. मी पे बाबांना चादर चढवेन. आदित्य बाबा नक्की बरे होते. होय, मी सुद्धा उपवास करेन. मी सुद्धा महामृत्युंजयाचा जप करेन. होतील. आदित्य बाबा लवकर बरे होतील. नाही, रडायचं नाही. हं? बरे होतील ना आदित्य बाबा, बरे होतील. त्या ड्रायव्हरने नीट काम केलं असतं तर मला इथे थांबायची गरजच नसती पडली. तिथेच काम फिनिश झालं असतं. ही औषधं आणावी लागतील अर्जंट. हो, आणतो मी. प्रिया मॅम, मी आलो. हो. पारू, प्रिया मॅडम, देवी आई कुठं आहेत? मला त्यांच्याशी लई महत्वाचं बोलायचं आहे. पारू, अगं तू एवढा घाई गडबडीत धावत का आलीस? अहिल्या मॅडम आणि सगळे घरचे गेलेत घरी. पारू, काय सांगायचं तुला सासू मामला?
मला सांग, काय इम्पॉर्टंट आहे? दिशा मॅडम, मला एक माणूस भेटला होता. त्यांनी देवी आईंना भिक्षाव्रत करायला सांगितलं. आणि देवी आईंनी जर का ते व्रत केलं तरच आदित्य सरांचा जीव वाचल. भिक्षाव्रत म्हणजे? म्हणजे ते व्रत म्हणजे एखाद्या गरीब माणसासारखं 4 घरात फिरायचं, काहीतरी खायला मागायचं आणि मग ते खायला मिळालेलं एक देवाला दाखवायचं आणि मग तो प्रसाद आदित्य सरांना द्यायचा. पारू, हे असं 4 घरांमध्ये भिका मागून कधी आजारी माणूस बरा होत असतो का? आर यू मॅड? आणि ऐक ना, हे भिकाऱ्यासारखं वागणं ना तुला सूट होऊ शकतं, पण इथे तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजच्या ओनर बद्दल बोलतेय, कळतंय का तुला? सासू मम्मी असलं काहीतरी फालतूगिरी नाही करणार. चल निघ. करतील त्या. एक आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. ए, तोंड बंद ठेव. माझ्यासमोर शाणपणा नाही करायचा. पारू, निघ. ए, तुला सासू मॉमकडे जायचंय ना, इथे कुठे चाललीयस? जा. दिशा मॅडम, त्याआधी यो अंगारा मला आदित्य सरांना लावणं लई गरजेचं आहे. पारू, तू खरंच मूर्ख आहेस. हे बघ, ही अंगारा बिंगाराची फालतूगिरी आहे ना, ती घरी करायची. हे हॉस्पिटल आहे, इथे असली फालतूगिरी नाही चालणार. दिशा मॅडम, आणि हायजीन नावाचा एक प्रकार तुला कसं माहिती असेल म्हणा. निघ इथून. पारू, तू जात लाव आदित्य सरांना अंगारा. मनापासून पूर्ण श्रद्धेने आपण जेव्हा देवाला धाव केली ना, की साधा अंगारा सुद्धा संजीवनीचं काम करतो. पारू, डॉक्टर वगैरे कोणी यायच्या तू पटकन जाण, लावून ये अंगारा आदित्य सरांना. आदित्य सर, तुम्हाला आपलं नातंच नाही माहिती, पण यात तुमचा काय बी दोष नाही. हे नातं मला माहित असून तरी मी काय केलंय? आदित्य सर, तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि तेच माझ्या आयुष्याचं कायमचं सत्य झालं. माझ्या लक्षातच नाही आलं की या मंगळसूत्राबरोबर तुम्ही बी माझ्या आयुष्याशी जोडले गेले आहात. मी मंगळसूत्र काढलं आणि तुमच्या बरोबर हे झालं. आदित्य सर, मला माफ करा. तुमच्या या अवस्थेला फक्त मीच जबाबदार आहे. मला माफ करा. पण सर, मी समजा ठीक करेन. ही पंचतत्वाची धूळ आहे, लाव तुझ्या नवऱ्याला.
आदित्य सर, मला खात्री आहे माझं अन देवी आईंचं व्रत पुरं झाल्यावर तुम्ही नक्की बरे व्हा.